शिवाय नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णाबाई कविता नेरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात खूप सोप्या आणि साध्या पद्धतीत रेसिपी घरगुती सामग्रीमध्ये. तर चला सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे, व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी आणि चविष्ट खारी गवारची भाजी. गवारची भाजी कडू लागते का? आज ही ट्रिक वापरली तर सगळे पोटं चाटतील. आणि थांबा, अजून एक छोटा सिक्रेट स्टेप आहे जो मी शेवटी सांगणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी गवार स्वच्छ धुवून घ्या आणि दोन्ही बाजूने कापून छोटे तुकडे करून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवा. तोपर्यंत आपण खूप कमी सामग्रीत ही रेसिपी होते आणि खूप छान लागते. नक्की ट्राय करा. यासाठी लागणारे साहित्य आहे: लसूण घेतला टेचलेला, कढीपत्ता, कोथिंबीर आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि हिंग आणि थोडीशी हळद. तर चला सुरुवात करूया. कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल ॲड. हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर हा व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा. याच्यात मी काही सिक्रेट टिप तुम्हाला सांगणार आहे. तर चला वेळ न घालवता करूया. शेवटी मी तुम्हाला काही सिक्रेट टिप सांगणार आहे, तो व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा. तेल टाकूया 1 चमचाभर. कढईत तेल गरम झाले की त्यात आपण टाकूया मोहरी. मोहरी तडतडली की जिरं ॲड करूया. हिंग आणि टेचलेलं लसूण टाकूया. छान अशी फोडणी देऊया. हिंग टाकलाय. हिंगाची फोडणी छान बसली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करूया आणि लसूण ॲड करूया. ह्याप्रमाणे नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही रेसिपी. लसूणही छान असा परतला की त्यात कढीपत्ता टाकून छान असं परतून घेऊया. तेही छान अशी परतून घेऊया. लसूण थोडं जास्त वापरलं तर भाजीला एकदम झणझणीत चव येते. गवार जास्त शिजवायची नाही, थोडी क्रंची ठेवली तर टेस्ट अजून छान लागते. जर गवार कडू लागत असेल तर शिजवताना थोडासा गूळ ॲड करा, ऑप्शनल आहे, घालू शकतात. यामध्ये आपण थोडे धना जिरे पावडर ॲड केले आहे, त्याने एक छान टेस्ट येते. आणि हळद टाकूया आणि छान अशी परतून घेऊया. हळद वापरल्यामुळे भाजीला सुंदर पिवळा रंग आणि हेल्दी टच मिळतो. आणि फोडणी झाल्यानंतर याच्यामध्ये आपण ही निवडून ठेवलेली गवार ॲड करूया. कोवळी गवार आहे, छान हिरवीगार. छान अशी मिक्स करून घेऊया आपण त्याला. थांबा, अजून एक छोटीसं सिक्रेट स्टेप मी शेवटी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही गवार कशी बनवतात? कडू लागते का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. ह्याप्रमाणे छान अशी हलवून घ्यायची आणि सगळा मसाला असा मिक्स करून घेऊया. गवार शिजत असताना त्याच्यावर झाकण ठेवूया. आपण छान असा मसाला मिक्स करून घेऊया. आमच्या घरी ही भाजी सगळ्यांची फेवरेट आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. लसणाचा हा सुगंध खूप छान आहे आणि टेस्टला पण छान लागते. ही खारी गवार असल्यामुळे नेहमी प्रमाणापेक्षा थोडंसं मीठ जास्त घाला. ही भाजी डाळीसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. थांबा, अजून एक छोटं सिक्रेट स्टेप्स आहे जे मी शेवटी सांगणार आहे. झाकण ठेवून मध्यम आचेवर गवार शिजू द्यायची. गवार जास्त शिजवू नका, थोडी क्रंची ठेवली तर टेस्ट अजून छान लागते. हा व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका. ही छान आपली गवार ऑलमोस्ट शिजत आली आहे. गवार मऊ झाली की शेवटी थोडी कोथिंबीर टाकूया. जर गवार थोडी कडू लागत असेल तर एक छोटासा गूळ घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे. यामुळे टेस्ट परफेक्टली बॅलन्स होते. छान अशी आपली ही गवार तयार आहे. गरमागरम खारी गवार भाजी तयार आहे. माझ्या घरी ही भाजी सगळ्यांची फेवरेट आहे. जर तुम्ही इथपर्यंत पाहिलं असेल तर नक्की तुम्हाला गवारची भाजी आवडत असेल. झटपट आणि हेल्दी अशी खारी गवार भाजी नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.
तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.